नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनने डीएनए टेस्टचा एक पर्याय अवलंबल्यानंतर डीएनए टेस्ट जेव्हा पॉझिटिव्ह येते तेव्हा अर्जुन आणि सायली त्यासाठी एक वेगळा मार्ग निवडतात. म्हणजेच सदाशिव आणि मैनावती हे सायलीचे आईवडील आहेत की नाही हे समजण्यासाठी आता अर्जुन हा विचार करून मधुभाऊंच्या बाबतीत निर्णय घेण्याचा ठरवतो. म्हणजेच मधुभाऊंकडे जाऊन त्या दोघांच्या बद्दलचंही सत्य हे अर्जुन शोधण्यासाठी आता तिथे गेलेला असतो. म्हणजेच निदान मधुभाऊंना तरी माहीत असेल की सायलीचा आई बाबा कोण, कारण जेव हा मधुभाऊंवर हल्ला झाला त्याच्या ठीक अगोदर त्यांनाच माहीत होतं फक्त की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत आणि ते कोण आहे त्यासाठी. मग आता मधुभाऊंचा आधार घेत असताना जेव्हा सायली आपल्या आई बाबांना म्हणजेच खोट्या आई बाबांना मधुभाऊंकडे घेऊन गेल्यानंतर मधुभाऊ तो स्वतःच्या तोंडूनच खानाखुना करून कशा प्रकारे सायलीच सत्य म्हणजेच हे सायलीचे आई बाबा नाहीत, ते तुम्हाला फसवतात हे सत्य आता जेव्हा मधुभाऊंकडून समजतं तेव्हा मात्र आता अर्जुन आणि सायली यांना खूपच मोठा धक्का बसतो. आणि त्यानंतर अर्जुन आणि सायलीचे आईवडील खरे आईवडील कसे शोधणार, मधुभाऊंची त्यात कशी मदत होणार, हे सगळे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं की सायली आणि अर्जुन हे दोघ जणही जेव्हा मंदिरातून चोरी म्हणजेच मंदिरातून भिका मागत असताना सायलीच्या आई बाबांना घेऊन येतात तेव्हा सायली ज्या प्रकारे कमालीचा खोटेपणा ते दाखवतात ते पाहून सायलीला खरंतर जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. कारण की सायली ही अशी आहे म्हणजे सायलीचे आईवडील असे याचा अर्जुन आणि सायली दोघांनाही धक्का बसतो. त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, माझे आई वडील इतकं खोट बोलत शकत असतील असं मला वाटत नाहीये. अर्जुनला ती बोलूनही दाखवते की मला एका वेळेला असं वाटलं ना की हे प्रियाचे आईवडील असावेत, कारण की ज्या शितापीने प्रिया खोट बोलते ना तसेच ते नेमकं खोट बोलत होते. म्हणजे खोट बोलताना त्यांना जराही विचार करावा लागत होता ना, असेच अचानक पटापट खोट बोलत चाललेले, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता. अर्जुन म्हणतो की सायली, म्हणजे तुलाही तेच वाटतंय का की मला, कारण की ते तुझे आईवडील नाहीत हे मला खरंच असं वाटतंय. आता अर्जुनला सायली म्हणते की अर्जुन सर, मलाही तेच वाटते. अर्जुन म्हणतो की डीएनए टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असूनही आपल्याला असं वाटणं हे योग्य वाटते का तुला? सायली म्हणते की अर्जुन सर, किती काही झालं तरीही मला असंच जाणवतं की ते ना माझे आईवडील नाहीयेत. मग अर्जुन ठरवतो की मग आता कसं या सगळ्याचा शोध घ्यायचा आपण की ते सायलीचे आईवडील आहेत की नाही. अर्जुन म्हणतो की खरं सांगायला गेलं ना सायली, तर घरातल्या कोणालाही असा विश्वासच बसत नाहीये की ते तुझे आईवडील आहेत, कारण की ज्या प्रकारे ते वागतात तो त्यांची भागण्याची पद्धतच वेगळी आहे. म्हणजे ज्या प्रकारे ते खोट बोलतात किंवा कुठलीही गोष्ट अगदी कसलाही विचार न करता मागतात घरात, हे खरंतर ना मम्मा आणि डॅडी यांनाही पटत नाही की तुझे आईवडील आहेत. कारण की सायली, तू कशी आहेस आणि ते कसे कम्प्लिटली चेंज आहात, कम्प्लिटली अपोजिट आहे तुमचं नेचर. तेव्हा मग सायली म्हणते की अर्जुन सर, मग आता काय करायचं, काय तुम्हाला काय वाटतंय? तेव्हा अर्जुन म्हणतो की मला थोडा विचार करू दे सायली, लेट मी थिंक. कारण की या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे जर सेम होत असतील मग आणखी एक कुठला मार्ग असू शकतो ज्यावरून आपण तुझे आईवडील शोधू शकतो. नक्की काय करता येईल असा विचार आता त्या दोघांना पडलेला असतो. नंतर मग आता सायली म्हणत असते की अर्जुन सर, आता आपल्याला एकच विचार करायला हवा, ते म्हणजे की त्यांचं सत्य कसं त्यांच्या तोंडूनच वादवून घेता येईल. अर्जुन म्हणतो की सायली, मला हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल वाटतंय, कारण की ते ज्या प्रकारे खोट बोलतात ना त्यावरून तरी मला एकच गोष्ट लक्षात येते की ते खूप खोटारडे आहेत आणि ते कुठल्याही लेवलला जाऊन खोट बोलायला लागतात. म्हणूनच सायलीला ते म्हणतात. सायली त्यांना म्हणते अर्जुनला की लहानपणीचा तुम्ही माझा खोटो बघून
त्यांच्यावर विश्वासच कसा ठेवला ना मला कळत नाही. अर्जुन म्हणतो की सायली, मी तिथे खोटं पाहिला आणि खरंच मला असं वाटलं की नक्कीच काहीतरी असेल. त्यामुळे प्लीज आय एम व्हेरी सॉरी, कारण खरं तर मीच तुझ्या या खोट्या आई वडिलांना तुझ्या आयुष्यात आणलं. त्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटते. तू मला बोलायचीच तरी पण की अर्जुन सर मला या सगळ्यात नाही अडकायचं, पण तरी पण तेव्हा मग सायली म्हणते की अर्जुन सर ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही जे काही केलंत ना ते चांगल्यासाठीच केलं होतात की नाही. माझ्या अर्जुन आणि सायली आता एका डिस्कशनपर्यंत पोहोचतात. अर्जुन म्हणतो की जिथे दिंडी पडली होती ना तिथूनच सुरुवात करूया. म्हणजे मधुभाऊनी सांगितलं होत ना की माझे आई वडील हे जिवंत आहेत. मग आपण एक काम करूया, आपण मधुभाऊंना जाऊन विचारूया आणि भेटूया. आणि त्यावेळेला मग आता अर्जुन साहिली दोघेही म्हणतात की मधुभाऊंना. तेव्हा साहिली म्हणते की हो, मला असं वाटतंय की आपण ना यावेळेला आई बाबांना सोबत घेऊन जाऊया. म्हणजे काय आहे ना, त्यांना सोबत घेऊन गेलो तर कदाचित मधुभाऊंना थोडंसं काहीतरी आठवेल किंवा आठवणार पण नाही, किंवा ते आईवडील नाहीयेत असंही सांगू शकेल. तेव्हा मग लगेच अर्जुन म्हणतो की एस सायली, यू आर राईट. म्हणजे हा ऑप्शन योग्य आहे. तुझ्या आई वडिलांनाही तिथे घेऊन जायचं. जर मधुभाऊनी त्यांना ओळखलं किंवा जराही काही ओळख दाखवली तर आपण समजून जायचं की मधुभाऊ त्यांना ओळखतात. बरोबर नाही आहे ना. सिम्पली अमेजिंग आयडिया. तेव्हा अर्जुन सायली दोघेही ठरवतात की हो, ही आयडिया अगदी योग्य आहे. मग अर्जुन आणि सायली म्हणतात की हे सगळं आपण त्यांनाही सांगायला हवं की तू ज्यांच्याकडे आश्रमात वाढलीस ना त्यांना हे सगळं सांग. म्हणजे सांगितलं पाहिजे. जर त्यावरून ते काही घाबरले किंवा त्यांच्या चेहऱ्यावर जर टेन्शन दिसलं की आपण समजून जायचं की हे जरा खोट बोलतात. मग आपण आपला मुद्दा अगदी करेक्टपणे मधुभाऊस समोर मांडायचा आणि मग ते काही करतायत किंवा त्यांची काय रिएक्शन आहे हे आपण पाहूया. आपल्याला डॉक्टर तर म्हणालेत की मधुभाऊ थोड्याफार खानाखुना करतात. त्यांना काय हो नको ते सांगतात. म्हणजे ते हळूहळू कोमातून बाहेर येतात. मग आता आपण एक काम करूया, आपण यांच्याबद्दल सत्य विचारूया ना त्यांना. मग अर्जुनला सायली म्हणते की बरं चालेल. मग आता सायलीही त्यांच्या जवळ येते. म्हणजेच लोखंडे दोघ जणही मस्तपैकी गप्पा मारत बसलेले असतात. सायली त्यांना चहा घेऊन जाते आणि चहा प्यायला लागतात. आणि त्याच वेळेला आता लगेचच अर्जुन देखील मागे मागे येतो. कारण अर्जुनलाही अर्जुन समोरही त्याला रिएक्शन बघायचं असत समोरून की त्यांच्या चेहऱ्यावरच रिएक्शन काय. कारण की अर्जुन त्यांच्या चेहऱ्यावरचे रिएक्शन अगदी व्यवस्थित टिपत असतो प्रत्येक वेळेला. आणि ते खोट बघतात की खरं हे अर्जुनला त्यांच्या चेहऱ्यावरूनच स्पष्ट दिसून येत असतं. त्यावेळेला मग सायली त्यांना चहा घेऊन येत असते. सायलीला खरतर तर हे माझे आई वडील आहेत की नाही यावरच शंका असते. आणि खरं तर खोटेपणा करणाऱ्या माणसांना सायली खूपच चिडत असते. परंतु आता सायली ही येते, उकळता चहा अगदी वाफाळता घेऊन म्हणते की आई बाबा हे घे तुमच्यासाठी ना, मी चहा आणलाय. तेव्हा मग ते म्हणतात की पोरी तुझं भलं हो, आताच आम्ही विचार करत होतो की चहा कधी आणते आमची लेक सायली आणि तुझीच वाट बघत होतो. तेवढ्यातच आलीच बघतो. सायली हसतच म्हणते की बरं ठीक आहे. बरं आई बाबा तुम्ही ना कंटाळला असेल ना, आम्ही दोघं ना मधुभाऊ जवळ जातोय. तेव्हा मग ते दोघं म्हणतात की मधुभाऊ म्हणजे नक्की कोण. तेव्हा सायली म्हणते की ज्यांच्याजवळ मी आश्रमात होते ना ते युली ते काय ना मधुभाऊ आजारी होते म्हणून ते कोमात आहेत आणि म्हणून त्यांना भेटण्यासाठी आम्ही चाललोय. खरं तर तुम्हीही त्यांना कधी बघितलं असेल किंवा नाही मला माहीत नाही, पण खरं तर हे सगळं तुम्हाला भेटलात ना त्यांना तर तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल. त्यावेळेला मग सायली म्हणते की आपण जाऊया ना. तेव्हा खरं तर त्यांच्या चेहऱ्यावरच रिएक्शन बदलून जात पार आणि अर्जुन बघतच राहतो. तेव्हा मग लगेच वैनावतीला लोखंड इशारा करून विचारतो की काय करायचं. काय जर त्या म्हातायाने कोणी आपल्याला ओळखलं तर आपण सायलीचे आई बाबा नाही आहोत
किंवा सायलीचे खरे आई बाबा त्या म्हाताऱ्याला माहीत असतील तर मग आपण काय करायचं असं त्यांच्या चेहऱ्यावरच जरास रिएक्शन असतं. त्यानंतर मग आता लगेचच सायली म्हणते की आई बाबा येताय ना, तुम्ही तयार व्हा. तेव्हा सदाशिव जरा नाही असं करत असतो. नंतर मग मेनावती म्हणते की आता काय करायचं. तेव्हा सायली म्हणते की का तुम्हाला काही त्रास होतोय का, म्हणजे तुम्ही भेटाल ना, म्हणजेच आतापर्यंत तुमच्या लेकीला ज्याने अगदी व्यवस्थितपणे जपलं, आश्रमात खूप बापासारखं प्रेम दिलं, त्या व्यक्तीला तुम्हाला भेटायचं नाही का. तेव्हा मग ते दोघं तयार होतात आणि म्हणतात की बरं ठीक चालेल. अर्जुन आणि सायली तयार होण्यासाठी निघून जातात. आता मैनावती त्याला विचारते की काय हो, म्हणजे तुम्ही त्याला होकार दिलात तर कसं काय, त्यांनी जर त्या म्हाताऱ्याने ओळखलं तर. तेव्हा लगेच सदाशिव म्हणतो की अग तो म्हातारा आहे कोमात, अग तो कोमात आहे तर तो आपल्याला ओळखेल तरी कसं सांग. आपण आपलं फक्त तिथे उभा राहायचं आणि यायचं, म्हणजे सायलीला असं वाटायला हवं की आपण तिचाही विचार करतो, बस एवढंच. कारण की ती म्हणाली ना, त्या माणसाकडे ती लहानापासून वाढली, मग नक्की तो माणूस कोण आहे का हे आपण बघूया पण ना, म्हणजे पुढच्या नाटकासाठी कधी ते सोपं जाईल असं आता दोघ जणही ठरवतात. आणि मैनाबाई म्हणते की बर ठीक, तुमच्या डोक्यात काही वेगळंच चालू आहे, ठीक आहे चालेल, आपण आता तयारी करूया. तेव्हा मग सायली आणि अर्जुन दोघेही ठरवतात की चला आता हे दोघंजणही जाण्यासाठी तयार झालेत. मग नक्की अर्जुन समोर आता एक मोठं आव्हान असतं, ते म्हणजे की मधुभाऊंकडून हे सत्य कसं काय बदलून घ्यायचं. कारण की मधुभाऊ कुमत असल्यामुळे त्यांना हे सत्य कसं सांगता येईल याचा विचार अर्जुनला आणि सायली यांना दोघांनाही असतो. आता त्या दोघांनाही घेऊन सायली आलेली असते. अर्जुन सुरुवातीला मधुभाऊंजवळ जातो आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांना तो अगदी हळूच म्हणतो की मधुभाऊ, माझं तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे. सायली पण तिथेच असते. तेव्हा ते दोघंजण, म्हणजेच जे सायलीचे आईवडील मैना आणि सदाशिव, दोघेही बाहेरच उभे असतात. आयसीयूच्या मधुभाऊ जवळ आता अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. तेव्हा आता मधुभाऊ डोळे बंद करतात, म्हणजे संमती दर्शवतात. कारण आता डॉक्टरांनी सांगितलेलं असं की ते खानाखुणा करतात किंवा डोळे उघडझाप करतात. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी बोलणं अगदीच शक्य होऊ शकतं. सायलीला जरासं बरं वाटतं की हे देवी महालक्ष्मी, बरं झालं माझे मधुभाऊ हे जरा तरी काहीतरी रिस्पॉन्स दाखवतात, म्हणजे नक्कीच काहीतरी बोलू शकतील. तेव्हा आता सायलीला असं वाटत असतं की कधीतरी मधुभाऊ उठून बसावे आणि त्यांनी मलाला खरं सांगावं की खरंच बाबा, तुझे आईवडील कोण आहेत, तू कोणाची मुलगी आहेस. सायलीला असं सततच वाटत असतं, परंतु बिचारे मधुभाऊ अजूनही कोमातच असतात. त्यावेळेला मग आता मधुभाऊंशी बोलण्यासाठी अर्जुन त्यांचा जरास ऑक्सिजन मास्क बाजूला करतो. अर्जुनला बघून मधुभाऊ डोळे बंद करतात, चालू करतात. अर्जुनच्या काही, म्हणजे त्याच्या बोलण्याच्या काहीत यांना त्रास होतच नसतो. तेव्हा आता सायली म्हणते की डॉक्टरांनी सांगितलं की ते काही वेळासाठी मास्क बाजूला काढून ठेवतात, म्हणजे मधुभाऊ की ते म्हणजे नॉर्मल श्वास घेऊ शकतात हे त्यांना बघायचं असतं. त्यामुळे आता अर्जुन तेही ट्राय करत असतो. मग नंतर अर्जुन विचारतो की मधुभाऊ, मला सांगा की तुम्ही सायलीचे आई वडील कोण आहेत हे ओळखू शकता का, म्हणजे तुम्ही सायलीच्या आई वडिलांना पाहिलं आहे का, तुम्हाला माहीत आहे का ते जिवंत आहे. हे तर तुम्ही मला सांगितलं, पण तिचे आई वडील कोण आहेत हे तुम्ही सांगितलं नव्हतं. तर इथे रियाला या सगळ्या गोष्टीचा जबरदस्त धक्का बसलेला असतो, कारण की तिला घरात समजतं की सायली आणि अर्जुन तिच्या आई वडिलांना मधुभाऊंना भेटायला घेऊन गेलेत. आता मात्र इथे प्रियाला भीती वाटत असते की तर त्या मध्याने तोंड उघडलं तर मात्र आमची वाट लागू शकते. तेव्हा मग प्रिया इथे टेन्शनमध्ये असते आणि गडबडीतच ती आता घरातून निघते. नंतर मग अर्जुन विचारतो की मधुभाऊ, मला तुम्ही एक गोष्ट सांगा
की हे सगळं काय म्हणजे सायलीचे आई वडील. मीच आता 2 माणस तुमच्या समोर उभे करतो. ते म्हणतायत की सायली त्यांची मुलगी आहे. लहानपणीची खरं तर तीच नाव बबली आहे. मग मला तुम्ही सांगा की खरंच ती आहे का, म्हणजे खरंच ती सायली आहे का, किंवा ती सायलीचे आईवडील आहेत का, हे तुम्ही ओळखून दाखवा. तेव्हा असं म्हटल्यानंतर सायली अना त्यांच्याकडे बघतच राहते, कारण मधुभाऊ हे अगदी शांतपणे बघत असतात. त्यानंतर मग आता सायली ही विचार करते की अर्जुन सर आपले आपले मधुभाऊ सरळ उत्तर देत आहेत की नाही. तेव्हा अर्जुन बोलल्यावर मधुभाऊ डोळे बंद चालू करतात, म्हणजे की मी उत्तर देतो तेवढ्यातच तिथून आता सायली जाऊन मैनावती आणि सदाशिवला बोलवते आणि यांना बोलवल्यावरती ती म्हणते की हे बघा, हे आहेत माझे मधुभाऊ मधुकर पाटील, म्हणजे आश्रमात लहानपणापासून ज्यांनी आम्हाला सांभाळलं, ज्यांनी आम्हाला मोठं केलं आणि आतापर्यंत इतक्या सगळ्या गोष्टी अजूनही ते बघतातच. हे माझे मधुभाऊ, माझे पिता, असं सायली ओळख करून देते. मधुभाऊंच हे पाहून उर भरून येतो अगदी, परंतु त्यांना काही मधुभाऊंना भेटण्यात रसच वाटत नसतो. ते फक्त बोलतात की अच्छा हे आहेत का, बरोबर, असं फक्त ते बोलून दाखवतात की बाबा आमच्या मुलीला लहानपणापासून तुम्ही सांभाळलात, खरंच तुमचे खूप आभार, असं काहीच बोलून दाखवत नाही, कारण की ते कोमामध्ये असले तरीही त्यांना ऐकायला तर जातच असतं. पण त्याच वेळेला अर्जुन म्हणतो की बघा मधुभाऊ, तुम्ही यांना ओळखताय का, हेच आहेत का सायलीचे आईवडील. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर लगेचच मधुभाऊ थरथरायला लागतात आणि मग अर्जुन म्हणतो की काय झालं मधुभाऊ, तुम्ही इतके थरथरताय का, तुम्हाला कसला त्रास होतोय का. त्यावेळेला मग लगेच तो म्हणतो की नाही, त्रास वगैरे कसलाच नाही होते, म्हणजेच नाही असं गुणवतो. त्यानंतर साली आणि अर्जुन त्यांच्या रिएक्शनकडे अगदी बघतच राहिलेले असतात की मधुभाऊ काय उत्तर देतात. त्यावेळेला मधुभाऊ नाही असं उत्तर देत असतात. अर्जुन विचारतो की मधुभाऊ तुम्हाला काय सांगायचं की सायलीचे आईवडील आहेत का. तेव्हा मग अर्जुनला ते मानेने नाही असं पुरावतात आणि नंतर मग ते म्हणतात की याचा अर्थ सायलीचे आई वडील हे नाहीत, बरोबर ना. तेव्हा मधुभाऊ मात्र डोळे बंद चालू करतात. तेव्हा मधुभाऊ खरं तर खूप घाबरलेले असतात. अर्जुन म्हणतो की मग मला सांगा तुम्ही की मधुभाऊ तिचे आईवडील कोण आहेत सायलीचे. तेव्हा मग मधुभाऊंना अर्जुन विचारतो की तुम्हाला खरंच सायलीचे आईवडील माहीत आहेत का. असं विचारल्यानंतर आता सायली ही उत्सुकतेने बघत असते आणि नंतर मग अर्जुनला ते म्हणतात की हो मला माहीत आहे, आणि ते डोळे बंद करत. आणि त्यावेळेला लगेचच आता अर्जुनच्या लक्षात येतं की कोणाबद्दल नक्की त्याला बोलायचं आहे, हे सगळं कोणाबद्दल आहे हे त्याच्या आता लक्षात येत असतं. त्यामुळे मधुभाऊ जे काही खुणवतात त्यावर अर्जुन आता पूर्णपणे विश्वास ठेवतो आणि विचार करतो की नाही, हे जे काही आहे ना, हे आताच्या आता आम्हाला संपवलं पाहिजे, जेणेकरून काही प्रॉब्लेम यायला नको. तेव्हा लगेचच ते महिनाबाई आणि सदाशिव टेन्शन घेतात की बापरे, ह्या म्हातायाने, हा कोमा मधल्या म्हातायाने तर आपलं सत्य बोलून दाखवलं, पण हा तोंडाने तर अजून बोलता येत नाही म्हणून काहीच बोलू शकत नाही. परंतु त्याच वेळेला देवाच्या कठीला आवाज नसतो आणि मधुभाऊंच्या जेव्हा चेहऱ्यावर वरच मास्क बाजूला केलं जातं तेव्हा ते पहिल्यांदा बोलण्याचा प्रयत्न करू लागतात. आणि तेव्हा ते बोलता सुरुवातीला बोलून पण जातात की नाही, साहूचे आई बाबा हे नाहीत. साहूचे आई बाबा म्हणजे मी सांगतो की कोण आहे. तेव्हा आता हे सगळं होत असताना लगेचच पुढे सायली बघत राहते की माझे आई बाबा कोण आहेत, नक्की हे सगळं कोण करते, म्हणजे मला हे सगळं चांगलं अनुभवायला तर मिळते, परंतु माझा मुलगा कोण आहे हे सत्य मला आताच्या आता अनुभवायचं आहे, असं लगेचच विचार करत असतात. नंतर मग मधुभाऊ हे त्याला फोनवतात की रविराज आणि प्रतिमा. तेव्हा मग मधुभाऊ अर्जुन विचारतो की अच्छा, म्हणजे सायलीचे आई वडील कोण आहे असं तुम्हाला वाटते. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो
की म्हणजेच तो बोलण्याचा मधुभाऊ प्रयत्न करायला लागतात की रविराज प्रतिमा असं म्हणत असताना आता सायलीला जबरदस्त असा धक्का बसतो, कारण की रविराज काका आणि प्रतिमाहत्या माझे आईवडील कसे असू शकतात हे सायलीला कळतच नसतं असत. नक्की हे सगळं काय हे सायलीच्या पूर्णपणे आता डोक्यातून गेलेलं असतं, कारण की जर तिला हे सगळं घडत असलं असतं आणि जर इतका त्रास झाला असता तर मग हे सगळं कोणी पाहिलं असतं, हा सगळा प्रश्न आता इथे तिलाही पडलेला असतो. परंतु आता मधुभाऊने कुठल्याही प्रकारचा विचार न करता सरळच सायलीच्या बाजूने पोल दिलेला असतो आणि हे सगळं होत असताना मधुभाऊंना चांगलाच घाम फुटलेला असतो. आता अर्जुन हा चिठ्ठीवर लिहून विचारतो, म्हणजे हे तिचे आई वडील नाहीत का? तेव्हा मग मधुभाऊ नाही याच्यावरती बोट ठेवतात आणि नंतर मग आई वडील कोण आहेत या वेळेला अर्जुन थोडीफार नाव लिहून देतो, म्हणजेच त्यात रविराजचंही नाव असतं. पहिली आता देवीला हातात जोडत असते की काहीतरी माझ्या बाबतीत चांगलं घडू दे. त्यानंतर मग इथे प्रिया मात्र पूर्ण घाबरलेली असते की माझं काय होत आणि काय नाही. जर त्या मधुभाऊनी तोंड उघडलं, अचानक तो कोमामधून बाहेर आला म्हातारडा, तर माझी पूर्णपणे वाट लागणार. म्हणून आता सायली ही मधुभाऊंना वगैरे बघते आणि म्हणते की मधुभाऊ प्लीज बोला असं म्हणून आता मधुभाऊंना ती रिक्वेस्ट करत असते. त्याच वेळेला अर्जुन आता रविराजच योगायोगाने नाव लिहितो. त्यावेळेला मग त्यात रविराजच्या नावापुढे मधुभाऊ हात ठेवतात आणि हे सायलीचे आई वडील आहेत असे खुणावून दाखवतात. त्यावेळेला आता रविराजच जेव्हा नाव येतं तेव्हा कर्जत सायलीला खूप आनंद होतो. परंतु सायलीला फसवणारा हे लोखंडे फॅमिली आणि रविराज प्रतिमा हे तिचे खरे आई वडील, मग नक्की तन्वी कोण हा प्रश्नही तिच्या समोर उपस्थित होतो. परंतु मधुभाऊंना आता त्यावेळेला काहीच बोलता येत नसतं. फक्त ते एवढंच सांगतात की रविराज आणि प्रतिमा हे सायलीचे आई वडील आहेत. आता मग हे झाल्यानंतर अर्जुनला काहीच कळत नसं की आता मी काय करू. खरतर त्याला आनंदही खूप झालेला असतो की माझे सिनियर हेच माझे जावई, हेच माझे सासरे आहेत. परंतु एवढं सगळं होत असताना मधुभाऊंना मात्र तेवढंच बोलतायत आणि डॉक्टरही त्यांना आता जास्त त्रास द्यायला मनाई करतात, कारण की हळूहळू शुद्धीवर यायला लागलेलो भाऊ त्यांना पुन्हा काहीही त्रास व्हायला नको. म्हणूनच डॉक्टरही आता अर्जुना आणि सायली येऊन थांबवतात. मैनावतीचा खोटारडापणा आता सगळ्यांसमोर आलेला असतो. त्याचप्रमाणे इथे आता सायलीलाही तिच्या आईवडील नक्की कोण हे समजलेलं असतं. मग आता नवीन आपल्याला एंट्री झालेली पाहिली ती म्हणजे की सचिनची अस्मिताचा नवरा सचिन हा खरंतर अस्मितासाठी बाहेरगाव वाहून इथे आलेला आहे. परंतु जी साक्षी आहे ती साक्षी मुद्दामच आपली फेक आयडेंटिटी वापरून अस्मिताच्या नव्याला जाळ्यात तोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता जे अस्मिताचा नवरा हा अस्मितासाठी बाहेर इथे देशात आलेला असताना, म्हणजेच आपल्या भारतात परतलेला असताना मुद्दामच अस्मिता ही स्वतःची ओळख लपवून कशा प्रकारे त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढते आणि आता अस्मिता अर्जुनचा बदला घेण्यासाठी हे सगळं करते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.